हिवरखेड पोलिसांची मोठी कार्यवाही, अवैध शस्त्रसाठा जप्त। हिवरखेड तालुका तेल्हारा येथे 15 व 17 ऑक्टोबर 2025 रोजी अकोला जिल्ह्यात ऑपरेशन प्रहार मोहिमेअंतर्गत हिवरखेड पोलिसांनी सलग 2 दिवसात घातक शस्त्रांचा मोठा साठा जप्त करत अवैध शस्त्र बाळगणाऱ्याविरुद्ध कडक कारवाई केली आहे। माननीय श्री अर्चित चांडक, पोलीस अधीक्षक अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली। मागील 15 ऑक्टोबर 2025 रोजी पहिली कारवाई। गुप्त माहितीच्या आधारे हिवरखेड शहरातील इंद्रानगर येथे पोलिसांनी शमशेरखां मनवरखां वय वर्ष 72 यांच्या घरावर छापा टाकला। छाप्यातून 4 लाकडी तलवारी, 1 लोखंडी कोयता, 1 लोखंडी चाकू, 1 तयार केलेली लोखंडी हत्यार आणि 2 लाकडी भाले असा एकूण 10,900 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। या प्रकरणी पोलीस स्टेशन हिवरखेड येथे गुन्हा क्रमांक 278/2025 शस्त्र अधिनियम कलम 425 अंतर्गत दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे। 17 ऑक्टोबर 2025 रोजी दुसरी कार्यवाही। यानंतर पुन्हा गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मकसूदखां शेरखां वय वर्ष 22 यांच्या घरावर छापा टाकला। या ठिकाणी सापडले 3 लाकडी तलवारी, 1 लोखंडी कोयता, 2 लोखंडी सुरे, 1 लाकडी भाला, लोखंडी पात्यासह असा एकूण 1,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी गुन्हा क्रमांक 280/2025 शस्त्र अधिनियम कलम 425 अंतर्गत दाखल करून आरोपीस अटक करण्यात आले आहे। दोन्ही कार्यवाया सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन राठोड यांच्या नेतृत्वात पार पडल्या असून पोलीस हवालदार प्रफुल्ल पवार, विनोद खर्डे, विजय फोकमारे, आकाश गजबार, रोहन बोरहाडे, विक्रांत कवळकर, पोलीस कॉन्स्टेबल अश्विनी करवते, नेहा सोनवणे यांच्यासह समावेश असलेल्या पथकानं ही कारवाई केली। विशेष मागील 5 ऑक्टोबर रोजी हिवरखेड येथील 2 युवकांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्यांच्या नातेवाईकांच्या घरी विविध प्राणघातक शस्त्र पकडून हिवरखेड पोलिसांनी मोठी कारवाई दाखवली आणि काही नातेवाईकांच्या घरात अवैध प्रमुख प्रकारच्या तलवारी, मुक्ती, विविध प्रकारचे प्राणघातक अवजारे असल्याचे समजते। परंतु हिवरखेड शहरात इतक्या मोठ्या अवजारांपासून खूप मोठा अनर्थ होताना टळल्याची चर्चा नागरिकातून बोलल्या जात आहे। पोलीस प्रशासनाने या विषयाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी जोरदार मागणी जनतेतून करण्यात येत आहे। सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।